नमस्ते आहे बाबा. माझं नाव नागीर मेडिकल इंडिया LP आहे. आपल्या इथे एक बिग लाईफ थेरपी सेंटर आहे. ठीक आहे, तिथे रोज साईबाबा येत असतात. त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ की थेरपी घेऊन त्यांना किती चांगला रिझल्ट आला आहे. ठीक आहे, आई सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. कल्पना भोसले. अर्पू भोसले. अच्छा, तुमचं वय किती आहे? बाबा तुमचं? 69. अच्छा, तुम्हाला थेरपीबद्दल कोणी मार्गदर्शन केलं? बाबांचे जे मित्र आहेत त्यांनी बाबांना मार्गदर्शन केलेलं. ठीक आहे, तर बाबांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे थेरपीने. ठीक आहे, तर बाबा तुम्हाला थेरपीच्या अगोदर काय काय त्रास होता ते सांगा. शुगर, BP, कमरदुखी, मानदुखी आणि डोकेदुखी. डायबिटीज, कमरदुखी, ठीक आहे, गुडघेदुखीचा त्रास होता. ठीक आहे, बाबा तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता? 10 वर्षापासून त्रास. अच्छा, 10 वर्षापासून बाबांना त्रास होता. ठीक आहे, 10 वर्षापासून तुम्ही बाहेर दवाखान्यामध्ये तुमचा साधारणतः किती खर्च झाला असेल? लाखोच्या वरती बाबांचा खर्च झालेला आहे. आता तुमचा जो खर्च आहे, ठीक आहे, लाखोच्या घरामध्ये बाबांचा खर्च झालेला आहे. डायबिटीससाठी, बॅक पेनसाठी, गुडघेदुखीसाठी. ठीक आहे, बाबा तुम्हाला दवाखान्यात तुम्ही एवढा खर्च केला, तुम्हाला रिझल्ट मिळाला का? थेरपी घेतल्यानंतर परत म्हणजे रोगमुक्त होईल असं वाटतं मला. अच्छा, हे तुम्ही दवाखान्यामध्ये जेव्हा तुम्हाला तुमचे उपचार चालू होते तेव्हा तुम्हाला काही रिझल्ट मिळाला का कमरदुखीसाठी, डायबिटीससाठी? नाही, दवाखान्याचा काही उपयोग झाला नाही, पण इथे आल्यापासून पुष्कळ फरक पडलेला आहे. अच्छा, तुम्हाला थेरपी घेऊन किती दिवस झाले? तसं मला आता 3 वर्ष झालेले आहे, पण आता कंटिन्यू इथे मी घेतो. अच्छा, बाबा 3 वर्षापासून आपली जी लाईफ गेनची जी थेरपी आहे, ठीक आहे, ती घेत असतात आणि बाबांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. बाबांनी बाहेर खूप खर्च करून सुद्धा बाबांना जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळालेला नाही. ठीक आहे, तर बाबांनी ना आपली जी लाईफगार्ड मॅट आहे, ठीक आहे, लाईफगार्ड इमेज जी मॅट आहे ती घरी घेऊन त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, घरी सुद्धा बाबा 3 टाइम थेरपी घेत असतात. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की ती जी लाईफगार्ड मॅट थेरपी आहे त्यांनी ती घेऊन घरी काय घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. बाबा ते 2 शब्द सांगा की घरी तुम्ही काय घेण्याचा निर्णय घेतला. घरी असा निर्णय घेतला तर त्याच्याकडनं पुष्कळ शारीरिक व्याधी कमी होतात, मानसिक शारीरिक प्रॉब्लेम दूर होतात, अंगदुखी, कमरदुखी आणि त्या रेंजमुळे पुष्कळचा म्हणजे आराम मिळतो आणि पुष्कळचा म्हणजे पूर्वीचे जे प्रॉब्लेम होते ते जवळजवळ 80-90% दूर झाले. आता बाकीचे थेरपी घेतल्याने ते सुद्धा दूर होण्याची शक्यता आहे. अच्छा, तुम्ही काय विचार करून ही जी मॅट आहे ती बुकिंग केली होती? ही बुकिंग अशासाठी केली का भविष्यामध्ये त्याचं गुड यूज करता येईल आणि त्याचा फायदा कुटुंबाला घेता येईल. कारण आम्हाला दोघांना त्रास होता तो पुष्कळचा कमी होत आलेला आहे आणि भविष्यात सगळे आजार दूर होतील असे आशा वाटते. तुम्ही घरी किती टाइम थेरपी घेतात आणि कशा प्रकारे घेतात ते थोडं थोडक्यात सांगा. सध्यात आम्ही सकाळी आणि संध्याकाळी घेतो. सकाळ आणि संध्याकाळ. सकाळी किती वाजता घेतात थेरपी? सकाळी 6 ते 7 पर्यंत. अच्छा, 6 ते 7 पर्यंत पूर्ण 1 तासाची बाबा घरी थेरपी घेत असतात. ठीक आहे, तुम्ही 3 टाइम थेरपी घेताय तर तुम्हाला थोडक्यात किती % रिझल्ट मिळाला? 50-60% मिळाला. 50-60% बाबा घरी 3 टाइम थेरपी घेत असतात. ठीक आहे, सकाळ संध्याकाळ. ठीक आहे, 1-1 तासांची बाबांची थेरपी होत असते. ठीक आहे, तर बाबांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. 50% बाबांचा रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला थेरपी तुम्ही इथे घेताय. ठीक आहे, तर थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट मिळाला? थेरपी घेताना BP शुगर थोडी लेवलमध्ये आली, त्याच्यानंतर BP नॉर्मल होत आलं, त्यानंतर कंबरदुखी, पाठदुखी या सगळ्या समस्या दूर झाल्या. अच्छा, बाबांचा जो BP ची लेवल आहे ती नॉर्मल लेवल आली. ठीक आहे, त्यांना जो कमरदुखीचा त्रास होता तो सुद्धा त्यांचा समाप्त झालेला आहे. ठीक आहे, तर बाबा घरी सुद्धा 3 टाइम थेरपी घेत असतात. तुम्ही जी आरोग्याची वस्तू दिली ती दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? कसा आनंद वाटतो, म्हणजे कसं वाटलं? खूप आनंद झाला. ते प्रोडक्ट घरी गेल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही पूजावरी केली आणि थेरपी घ्यायला आम्ही सुरुवात केली. अच्छा, जर आपल्या आईबाबांना जे लोड सेंटरमधल्या आईबाबांना जर संदेश द्यायचा असेल थेरपी माध्यमातून तर तुम्ही काय संदेश द्याल? माझं असं का तुम्ही रोज या आणि एक दिवस चुकू नका, कारण ते ब्रेक झाल्यानंतर प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे कंटिन्यू येणं गरजेचं आहे आणि रोज आले तर खूपच बरं आहे. थँक्यू सो मच बाबा. बाबांनी खूप छान अनुभव सांगितला. ठीक आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आपला जो आत्मा आहे तो असल्यानंतर ठीक आहे आपलं शरीर सतत काम करत असतं, तर आपल्या शरीराला लाईफ टाईम थेरपीची गरज आहे. ठीक आहे, लाईफ टाईम थेरपी आपल्याला जर आरोग्य बरे करायचे असेल, ठीक आहे, पूर्णतः आजार बरे करण्यासाठी आपल्या शरीराला 3 टाइम तरी थेरपीची गरज असते. ठीक आहे, तर थँक्यू सो मच बाबा. खूप छान वाटलं, खूप छान अनुभव आला तुमचा. थँक्यू सो मच. Life again, life again, life again, life again, life again, life again, life again. तुमको पाकर मन ने है माना जीवन जीना कितना सुहाना. जीवन में अब सारी वो खुशियाँ जब से तुम्हें हमने अपनाया. Life again, life again, life again, life again, life again, life again, life again. तुमने ही हमको जीना सिखाया, तूफानों से भी लड़ना सिखाया. डरेंगे नहीं हम किसी बीमारी से,